जिंदगी पण बोर मारते हे मला आज समजलं, कारण काल मी आलो मामाच्या गावावर. बोर मारत असल्यामुळे मी सरळ निघलो मैदानामध्ये काहीतरी मजेदार करायला, ते पण भरवणात. सूरज दादा एकदम जमूनच लासत होते. इस भरती धूप में मैं अपनी वाहन लेके निकला झेरॉक्स कॉपी निकालने. 10 वाली कुल्फी एवढी पॉवरफुल असते की चलते पडते आदमीला पार थंडा करून टाकते. आता मैदानात उतरल्यावर साऱ्या कामाची सेंचुरी करून मी घरी येतो. घरच्या छोट्या मोठ्या कामाची जिम्मेदारी ही आपलीच असते. गरमीच्या सीझन मध्ये आमच्या गावाकडे दुपारी झोपणे जरा कंपल्सरी असते. आता दिवसाची सुरुवात झाल्यावर 4-5 कधी वाजतात बस याचीच वाट मी आणि माझे मित्र बघत असतो. तसाच मित्राचा कॉल येते. हॅलो हॅलो, ये मॅच खेळाले. हा शब्द कानावर पडतात. इस काम के लिए तो वक्त ही वक्त है. काही का असो ना, वेळात वेळ काढून क्रिकेट खेळायला जायलाच पाहिजे. आता आम्हाला विकेट किपरची काही गरज नाही, आमच्याकडे एवढा मोठा विकेट किपर आहे. पण याच्यामुळे 3 दिवस टिकणारा बॉल हा फक्त 1 आणि 2 दिवस टिकते. मुस्कुरा हटका, कारण ये चमकता हुआ पदार्थ मूड म्हणजे या भाऊची सेटिंग लागल्यामुळे हे छोटीशी पार्टी आहे. मागं पुढं न बघता चेअर्स करके हम खाने की प्रक्रिया को चालू करते. या वस्तूची मार्केटमध्ये सध्या बहुत मोठी डिमांड आहे. हे आहेत आमचे छोटे बंधू श्री टोबो महाराज उर्फ वन सायंटिस्ट. लाईट गेली करताच आपली छोटीशी यंत्रणा भाऊ मला थेट माझ्या घरापर्यंत सोडून देतात. घरच्या मालकीन अंधारात मस्त चुलीवर स्वयंपाक करत होत्या. चुलीवरचे जेवण म्हणलं की एकदम. ज्या भाऊने अजूनपर्यंत फॉलो नसेल केला त्यांनी फॉलो बटन दाबून आमच्या छोट्याशा परिवाराचा हिस्सा बनावा.